परफेक्शनच्या जर नादी लागलो तर आपली प्रोग्रेस होतच नाही. त्यामुळे मी एक चांगला यूट्यूबर पण नाही होऊ शकलो किंवा मी सॉफ्ट स्किलमध्ये पण नाही जाऊ शकलो, कारण मला एक परफेक्ट होऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उतरायचं होतं. बट मला आता ही हॉटेल इंडस्ट्री अशी जाऊ द्यायची नव्हती. FTI ह्या पुणेचा जो फिल्म मेकिंगचा इन्स्टिट्यूट आहे, तिथं आतमध्ये परमिशन देत नव्हते जायला. तर मग मी जे स्विगी झोमॅटोचे जे रायडर्स असतात यांच्यासोबत मैत्री केली आणि त्यांच्या थ्रू मग त्यांना परमिशन भेटायची आतमध्ये क्लासेस त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायला. 15 मार्चला बिझनेस ओपन केला, नाव चांगलं झालं. 21 मार्चला लागला लॉकडाऊन. मग झालं ताना मारण्यासाठी सगळ्यांना एक चांगला मौका भेटला. किचन रेसिपी जरी मी एका किचनमध्ये शिकलो असेल, बट तो फक्त 50% पार्ट आहे. 50% पार्ट जर बिझनेसला पुढे न्यायचं असेल तर ती आहे आपली स्किल्स. व माझा 1 लाखापासून सुरू झालेला हा जो बिझनेस आहे, तो आता 1 करोडचं टर्नओव्हर त्यांनी मागच्या वर्षी क्रॉस केलं. हेल्पर टू बिझनेसमॅन ही जी जर्नी होती, ही जर्नीला खरं तथ्य त्यावेळेस भेटलं जेव्हा आज माझे पप्पा हे खूप साऱ्या मित्रांना, त्यांच्या रिलेटिव्हजला सांगतात की हा मॅडोर पिझ्झा माझ्या मुलाचा ब्रँड आहे. फ्रँकली जर सांगायचं झालं तर बिझनेस सुरू केल्यानंतर जेव्हा 1 वर्षानंतर माझे आई वडील माझ्याकडे औरंगाबादला राहायला आले, तर त्यांनी 6 महिन्यानं त्यांच्या फ्रेंड्सला न कोणा रिलेटिव्हला सांगितलं की आम्ही औरंगाबादला आलो आहे. कारण त्यांना रिझन सांगावं लागलं असतं की विशालने इथं बिझनेस सुरू केला आहे, हॉटेल बिझनेस, आणि त्या बिझनेससाठी आम्ही आलो आहे, की ज्याच्यावर ते बिलकुल पण शुअर नव्हते की हा बिझनेस चालेल की नाही चालेल. कारण विषयच असा होता की एक हॉटेल मी 1 वर्षामध्ये 4दा चालू बंद केली होती. तो लॉकडाऊनचा शिकारी मीच होतो. आता 1 वर्षानंतर असं काही झालं. ॲक्च्युली माझे मोठे बंधू जे आहेत ते कॉर्पोरेटमध्ये बँक मॅनेजर आहेत. ओके, सो नोकरी सोडून बिझनेसकडे जायचं हे थोडंफार त्यांना पचतच नव्हतं. आणि सेकंडरी, हा जो हॉटेल लाईनचा बिझनेस आहे हा थोडाफार आमच्या दूरपर्यंत कुठल्याच फॅमिलीमध्ये पण नव्हता. तर 1 वर्षानंतर असं काही झालं की महाराष्ट्रामध्ये आज मॅडोर पिझ्झाचे पूर्ण 7 आउटलेट्स आहेत. व माझा 1 लाखापासून सुरू झालेला हा जो बिझनेस आहे, तो आता 1 करोडचं टर्नओव्हर त्यांनी मागच्या वर्षी क्रॉस केलं. हेल्पर टू बिझनेसमॅन ही जी जर्नी होती, ही जर्नीला खरं तथ्य त्यावेळेस भेटलं जेव्हा आज मी काही लोकांना सांगतो की मॅडोर पिझ्झा माझा आहे. माझ्यापेक्षा दुपटीनं माझे पप्पा हे खूप साऱ्या मित्रांना, त्यांच्या रिलेटिव्हजला सांगतात की हा मॅडोर पिझ्झा माझ्या मुलाचा ब्रँड आहे. सो मी विशाल रमेश पवार, मूळ मी जालना जिल्ह्याचा पांगरी गोसाई तालुका म्हणता. ओके, माझं शिक्षण 10वीपर्यंत गावामध्येच झालं. घरात मी सगळ्यात लहान, माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी होत्या आणि सगळ्यात मोठा माझा भाऊ होता. तर लहानपणापासूनच मी अभ्यासात चांगलाच हुशार होतो आणि वडिलांची दूरदृष्टी होती आणि मोठे बंधू हे अभ्यासात खूप मेहनत करतात हे पहिल्यापासूनच ऐकलेलं होतं. सो त्याच्यामध्ये जे करायचं पुढं अभ्यासातच करायचं असंच काहीतरी डोक्यामध्ये होतं. 10वीपर्यंत चांगलं झालं जे पण अभ्यासामध्ये मी पूर्ण सेंटरमध्ये सेकंड आलो होतो आणि पुढं काय तर पुढं MBBSसाठी औरंगाबादला यायचा हा डिसिजन होता. आता औरंगाबादला आल्यानंतर मी नीटची तयारी पण केली, बट काही मार्कांनी मी MBBS नाही होऊ शकलो. आता याच्यानंतर खरी स्टोरी सुरू होते. त्यानंतर वडिलांचं असं म्हणणं होतं की आता तू रिपीट करावी, बट मला कुठेतरी रिपीट करावं हे माझ्या मनातून येत नव्हतं. आणि त्याच वेळेस मला बिझनेस करणाऱ्या लोकांबद्दल गोडवा खूप जास्त निर्माण झाला होता. हालाकी मला बिझनेसची जास्त आयडिया नव्हती, जस्ट मी तो व्हिडिओ बघून इन्स्पायर झालेलो होतो. तर असंच काहीतरी करायचं ठरवलं. बट त्यावेळेस मी जेवढा हट्टी होतो तेवढे माझे घरातले पण तेवढेच हट्टी होते. ओके, बट मी ठरवलं की आता मला पुढे जाऊन बिझनेस मॅनेजमेंटचाच कोर्स करायचा आहे. आणि त्यावेळेस मग घरच्यांचं असं झालं की हे जर कोर्स करायचं तर तू तुझ्या मनाने कर, तुझ्या परीने पुढे जाय, याच्यात आमचा काही सहभाग नाही. सो मग त्यावेळेस मला फायनान्शियल सपोर्टची गरज होती आणि मी पार्ट टाईम जॉब करायला लागलो. ओके, आता हे सगळं चालू असताना कॉलेज टाईममध्ये माझ्यासोबत 2 टाईपच्या गोष्टी होत होत्या. एक तर मी बाहेरून पण परेशान होत होतो की फायनान्शियल प्रॉब्लेम असो किंवा घरच्यांसोबतचं रिलेशन माझा थोडा खराब झाला होता. बट पर्सनली मी काय करतो हे मलाही माहिती नव्हतं. ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना मला असं वाटायचं मी खूप चांगला एक टीचर होऊ शकतो, कारण मी टीचिंग करायचो त्यावेळेस. सेकंड, मी त्यावेळेस माझे एक सर होते ज्यांच्यासोबत मी सॉफ्ट स्किल प्रोग्राम्स करायचो, तर त्याच्यामध्ये पण माझी चांगली ग्रोथ होत होती. आणि कॉलेज संपता मला फिल्म मेकिंगचा चांगलाच नाद लागला होता. त्याच्यामध्ये मी फिल्म मेकिंगचा ग्रुपही जॉईन केला आणि माझ्या 2 स्टोरीवर काम पण सुरू झालं होतं. आता मला डिसिजन घेणं होतं की कुठली तरी एक फील्ड निवडायची आहे. ओके, तर त्यासाठी मी घरच्यांना जेव्हा सांगितलं की मला आता फिल्म मेकिंगच करायचं, मला पुण्याला जायचं, तोपर्यंत तर विषय पूर्णपणेच भंगून गेला होता आणि ते घरच्यांना पण कळवलं. आता या वेळेपर्यंत फिल्म मेकिंगची जेव्हा मी कन्सेप्ट त्यांना सांगितली त्यावेळेस तर त्यांना कळून चुकलं की हा मुलगा पूर्णपणे वाया गेलेला आहे आता. आणि मी पुण्याला जायचं ठरवलं तोपर्यंत गोष्ट पुन्हा पुढे गेली होती. मला रिलेटिव्हचे फोन यायला लागले होते की असं उदाहरण आहे, फिल्म मेकिंगवाला मुलगा असा वाया गेला. RJ म्हणून आमचा एक मित्र होतो, त्याचं पूर्ण पुढचं करिअर बरबाद झालं. आता ही गोष्ट मला जास्तीत जास्त सतवत होती, पण मला ठाम राहायचं होतं माझ्या गोष्टीवर. मला पहिल्यापासूनच कुठली गोष्ट लिमिटेडमध्ये नाही राहायचं होतं. जर मी क्लासेस जरी ओपन केलं असतं तर माझा मोठो पूर्ण महाराष्ट्रात गाजवायचा होताच. आता फिल्म मेकिंगमध्ये पुण्याला गेल्यानंतर आता माझं ऑप्शन तर एकच होतं की जे करायचं स्वतःनीच करायचं. तर तिथं गेल्यावर FTI ह्या पुणेचा जो फिल्म मेकिंगचा इन्स्टिट्यूट आहे, तिथं आतमध्ये परमिशन देत नव्हते जायला.
ओके. मग कसं जायचं आतमध्ये? कारण मागं तर यायचं नव्हतं आता. आता करायचं तर ठरवलंच होतं. तर मग मी जे स्विगी, झोमॅटोचे जे रायडर्स असतात, यांच्यासोबत मैत्री केली आणि त्यांच्या थ्रू मग त्यांना परमिशन भेटायची आतमध्ये क्लासेस त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायला. मग तिथं जाऊन मी 2-4 मित्र बनवले. आता 2-4 मित्र बनवले याची मला हॅपीनेस थोडीफार होती, त्याच्यापेक्षा जास्त त्रास झाला मला. कारण तिथं गेल्यानंतर मला ॲक्चुअलमध्ये कळालं की फिल्म मेकिंग काय आहे. आतापर्यंत आम्ही 10-12 पोरं होतो, त्याच्यामध्ये मी हुशार. अशी कन्सेप्ट झाली होती की मी स्टोरी खूप चांगली लिहितो. बट स्टोरी आणि स्क्रिप्ट रायटिंगमध्ये खूप जास्त अंतर आहे. आणि स्क्रिप्ट रायटिंगचा जर कोर्स मला खूप चांगल्या प्रकारे करायचा तर मला लागणार होतं फायनान्स आणि सेकंड मला टाईम, जी गोष्ट माझ्याकडून पॉसिबल होत नव्हती. आता इथपर्यंत येऊन तर मला कळालं होतं की पुढं 2 ते 4 वर्षानंतर मी कोणाला काही जरी रिझन दिलं तर काही तथ्य नाही त्याच्यात. कारण 10वीचे मार्क्स मला 12वीला कोणी नाही विचारलं. 10वीला मी टॉप केलं. मी कॉलेज टाईममध्ये असताना प्रोग्राम्स केले, जॉब केलं, टीचिंग केली. ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना बिलकुलच त्यांना म्हणजे याच्यामध्ये काही गोडवा नव्हताच. सो मी हे रिझन कोणाला सांगायचं नंतर की मी फिल्म मेकिंग कोणामुळे नाही केलं. तर मला त्या दिवशी ठरवणं होतं की आता मला पुढं काय करायचं आणि तो सगळ्या गोष्टी मला एका गोष्टीकडे खिचून आणत होतो, तो म्हणजे पैसा. की माझे सगळे ड्रीम्स जे आहेत हे पैशावर डिपेंडंट आहेत. आता मला क्लिअर होणं, आता याच्यानंतरची जर्नी आहे. जे लोकांना असं वाटतं की ही जी बिझनेस जर्नी ही खूप अवघड आहे. पण माझ्यासाठी जर बघायला लागलं तर पूर्ण बिझनेस जर्नी ही फक्त माझ्यासाठी 10%. हा जो माझा कन्फ्युजन दूर झाला होता तो माझ्यासाठी 90% इम्पॉर्टंट होता. कारण त्या दिवशी मी क्लिअर झालो की आता मला करायचं काय. फर्स्ट मी सगळे माझे जे ट्रायपॉड, माईक हे विकत घेतले होते ते पूर्णपणे मी एका बॅगेत टाकले. ते आजपर्यंत मी उघडले नाही. जे मी युट्यूबर्स करून प्रभावित झालो होतो त्यांना सगळ्यांना अनसबस्क्राईब केलं. त्यांच्यापासून एकदम लांब गेलो आणि आता ठरवलं बिझनेस करायचं. आता मी माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगत राहतो की मी खूप प्राऊडली कॉलेज टॉपर आहे. बट मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की आपल्या लाईफमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर आपण पुढं मेहनत करत असेल तर कुठं ना कुठं कामी येतेच. आणि ते म्हणतो ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो वो चीज अपने को मिलती है. सो त्या टाईममध्ये मी जे कॉलेज टाईममध्ये पार्ट टाईम ॲज अ पॉकेट मनीसाठी जॉब केला होता हॉटेल लाईनचा, तोच आता मला कुठेतरी एक्सप्लोर व्हायला लागला होता बिझनेस करण्यासाठी. स्विगी, झोमॅटोमध्ये मित्र झाले होते, त्यासाठी मी ॲज अ रायडर म्हणून काम करायला सुरू केलं की मला ही इंडस्ट्री पुन्हा माहिती करायची होती, याच्यामध्ये डेप्थ किती आहे. सो मग मला क्लाउड किचन ही कन्सेप्ट कळाली. पुण्यामध्ये ती खूप चांगल्या प्रकारे रन करते. आणि एक गोष्ट माझ्या सरांनी मला नेहमी सांगितलेली होती की एक आयडिया ही 7 लोकांच्या मनामध्ये येते. ती आयडियावर जो काम करेल तो पुढे निघून जाईल. सो मला वाटलं होतं की मी ही गोष्ट औरंगाबादमध्ये फर्स्ट टाइम करू शकतो आणि याच्यामध्ये मला खूप साऱ्या स्पेसेस दिसत होत्या की त्याच्यावर मी काम करून पुढं लाईफमध्ये जे मला अनलिमिटेड असं काही ते करायचं ते नक्की करू शकतो. सो त्यावेळी मी औरंगाबादमध्ये बिझनेस करायचं ठरवलं, क्लाउड किचन. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की परफेक्शनच्या एकतर नादी लागायला नाही पाहिजे. परफेक्शनच्या जर नादी लागलो तर आपली प्रोग्रेस होतच नाही. त्यामुळे मी एक चांगला युट्यूबर पण नाही होऊ शकलो किंवा मी सॉफ्ट स्किलमध्ये पण नाही जाऊ शकलो. कारण मला एक परफेक्ट होऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उतरायचं होतं. बट मला आता ही हॉटेल इंडस्ट्री अशी जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे मी फंड अरेंज करायचा प्रयत्न केला आणि जे लोक माझ्या खूप जवळचे होते त्यांना मी कॉल्स केलं. त्यावेळेस एक अनुभव आला की म्हणजे ज्यांच्यावर मला ट्रस्ट होता की मला ₹1,00,000 मी खूप आरामाने गोळा करू शकतो. तर मला ते ₹1,00,000 गोळा नाही करता आले. मी मित्रांना कॉल केलं, काही मित्रांना ते पण नाही देऊ शकले. काही टीचर्सला कॉल केलं, त्यांच्याकडून पण अरेंज नाही झालं आणि नंतर हे कळालं होतं की आता मला सोल्युशन हे माझ्याच वेळी काढावं लागेल. सो बट मी ठरवलं होतं की आता मला करायचं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जर सांगायचं झालं, मी पिझ्झा ओव्हन विकत घेतला होता. त्यावेळेस पण माझ्याजवळ बजेट नव्हता. पण मला माहीत होतं आता मला कसं ना कसं हे करायचंच आहे. मी औरंगाबादला आलो. माझ्या घरमालकाने मला त्यावेळेस हेल्प केली. 50,000ची त्यांनी मला इन्व्हेस्टमेंटमध्ये हेल्प केली आणि माझी एक फ्रेंड होती, तिनं 50,000साठी मला हेल्प केली. असं करून मी 1,00,000चा बजेट जमवला त्यावेळेस आणि बाकीचा जो थोडाफार होता तो डिपॉझिट वगैरे. मला त्यावेळेस मेंटल सपोर्टची गरज होती आणि माझं पर्सनली असं मान्य आहे की मेंटल सपोर्ट एक मुलगी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे देऊ शकते. ॲटलीस्ट जर मी मुलांना जर तीच जर गोष्ट विचारली तर ते कॅल्क्युलेटिव्ह सांगतात आपल्याला की याचे हे बेनिफिट पण आहेत आणि याचे एक लॉस पण आहे. तर तू विचार कर कसं जायचं. आणि त्यावेळेस माणूस एवढा खचलेला असतो की आपल्याला ब्लाइंड ट्रस्ट करणारे लोक पाहिजे असतात. सो मुलींना जास्त नॉलेज नसलेलं ही जी गोष्ट आहे ही खूप चांगली होती माझ्यासाठी की तू कर, तू काहीतरी नवीन करतोय, तुझ्यासोबतची मुलं असं काहीच करता येत नाही. ह्या टाईपची जेव्हा कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये यायला लागला होता तर माझा कॉन्फिडन्स जास्त वाढत होता आणि त्यावेळेस मी ठरवलं की मी आता एवढ्याच बजेटमध्ये माझा बिझनेस सुरू करणार. क्लाउड किचन सुरू केल्यानंतर मला माहित होतं पिझ्झा या सेक्शनमध्ये ऑलरेडी खूप मोठे ब्रँड्स आहेत. तर मला त्यांना कम्पीट करायचंच नव्हतं. आयफोनला ओप्पोनी कधी कम्पीट नाही केलं, पण त्याचा एक चांगला मार्केट त्यांनी बनवलेला आहे. त्याच टाईपनी मला माझा एक ब्रँड बनवायचं होतं जे लोकल इंडियन कस्टमर्स आहेत त्यांना टेस्ट बड्सला ते जास्त आवडायला पाहिजे. त्या टाईपनी मी थोडासा स्पाइस, फॉरेनमध्ये थोडा स्पाइसला कमी प्रेफर केलं जातं आणि इंडियनमध्ये आपल्या लोकांना थोडा मसालेदार खायला जास्त आवडतं. त्या कन्सेप्टवर फोकस केलं आणि 8 ते 10 एक्सपेरिमेंट केले. त्याच्यानंतर मी पूर्ण मित्रांना तो पिझ्झा खाऊ घातला आणि त्यांना तो खूप जास्त आवडला.
3 महिन्यानंतर या गोष्टीमुळे मला खूप चांगला बेनिफिट भेटला, बिझनेस चांगलं प्रोग्रेस केलं. 3 महिन्यात मी 90,000 रुपये कमवले सगळं सोडून. आणि माझा विचार होता आता की बिझनेस जर मला पुढे न्यायचं तर फक्त क्लाउड किचननी नाही चालणार. आता कस्टमर माझ्याकडे यायला पाहिजे, बसायला पाहिजे, त्याला डायनिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तोपर्यंत कॉन्फिडन्स पण खूप चांगला झाला होता. ओके. आणि त्यानंतर मी ठरवलं की आता मी माझ्या घरच्यांना सांगायला पाहिजे. मी माझ्या घरमालकांकडून पुन्हा 1.5 लाख रुपये घेतले. माझ्याजवळचं असं करून मी एक 3 लाखाचं फंडिंग तयार केलं होतं आणि मी एक छोट्याशा मार्केटमध्ये एक शटर घेतलं 10,000 रुपये रेंटने. आता ते ओपन केले मी 15 मार्चला. पण मला असं होतं की मला रॉंग प्रूव्ह करण्यासाठी काय म्हणते नियती पण खूप जास्त मागं लागलेली होती की तू जे करतोय ते रॉंगच करतोय. 15 मार्चला मी हे बिझनेस सुरू केलं. घरच्यांना बोलवलं, त्यांना मी सांगितलं की मी काहीतरी केलंय, तुम्ही या. ओपनिंगच्या 1 दिवसापूर्वी मी माझ्या आईवडिलांना सांगितलं. ते पूर्ण शॉक होते. आता ओपनिंगला खूप तारीफ झाली, सगळीकडे झालं की यार यांनी नाही सांगितलं. आपल्याला वाटत होता कुणकणपट भरतोय काहीतरी, बट हा काहींना असं वाटत होतं मी ड्रिंक्स करत असेल किंवा मी बाकी अशा गोष्टीच्या आहारी पडलो असेल, त्याच्यामुळे माझं फोकस नाही आहे. बट मी पूर्णपणे याच गोष्टीवर फोकस केलेलं होतं की मला काहीतरी लाईफ जी आहे ती लिमिटेड नाही जगायची आहे. ओके. मग 15 मार्चला बिझनेस ओपन केला, नाव चांगलं झालं. 21 मार्चला लागला लॉकडाऊन. मग झालं ताना मारण्यासाठी सगळ्यांना एक चांगला मौका भेटला. आणि त्याच्यानंतरचे 6 महिने हे ऑलरेडी डिप्रेशन हा वर्ड माझ्यासाठी खूप मोठा आहे, ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा आहे. बट मी तो लिटरली फेस केला तो 6 महिन्यामध्ये. फॅमिलीकडून पण थोडाफार, कारण की ॲक्च्युअलमध्ये अभ्यासात चांगलं असताना हा डिसिजन घेणं कोणाला आवडतच नव्हतं. आता सगळं काही संपत आलेलं जेव्हा दिसत होतं त्याच वेळेस पुन्हा एक काय म्हणतो आपण की एक रोशनी किरण जे आपल्याला बसते त्या टाईपची गोष्ट झाली की झोमॅटोने किचन म्हणून एक कन्सेप्ट लॉन्च केली होती आणि त्यामध्ये ते सिटीतल्या टॉप लोकांना ऑफर करत होते. त्या 3 महिन्यात मी माझा त्या मॅनेजरसोबत एवढा चांगला कॉन्टॅक्ट बनवला होता की तिला ट्रस्ट होता की सिटीमध्ये हा सगळ्यात टॉप वेनी रेस्टॉरंट चालू शकतो. माझा बजेटही नव्हता, माझ्या हॉटेलचं नावही मोठं नव्हतं, पण ते 3 महिन्याचं कॉन्टॅक्ट होतं की त्याच्या सिनियर्सवर तिनं भांडणं केलं आणि सांगितलं मला हा किचन विशालला द्यायचंच. आणि मी तो 3 महिन्यामध्ये सगळ्यात टॉप बिझनेस करून पण दाखवला त्या त्या बिल्डिंगमध्ये, त्या 5ही आउटलेट्समध्ये. बट स्टील तेच झालं की झोमॅटोनी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ती किचन कन्सेप्ट बंद केली. आता पुढं काय करायचं? आता यापर्यंतची जर जर्नी जी झाली याच्यातून खूप काही शिकायला भेटलं. मला ॲक्च्युअलमध्ये असं वाटतं की मी कॉलेज टाईममध्ये मला खरंच काही येत नव्हतं. ज्यावेळेस मला वाटायचं मला खूप काही येतं. आता मी पॉझिटिव्ह होतो की मी बिझनेस करणार आणि आता मी छोट्या मोठ्या मार्केटमध्ये नाही खेळणार. मी जे पॉसिबल होतं, जिथून फंडिंग होती ती सगळी काही अरेंज केली आणि सिटीतल्या टॉपच्या मार्केटमध्ये गेलो. तिथं जाऊन पैसा इन्व्हेस्ट केला आणि तिथल्या कस्टमरांना अप्रोच केलं की तुम्ही माझ्याकडे या. टेस्ट आवडली. मार्केटिंगसाठी माझं बजेट नव्हता जास्त, तर हे इंस्टाग्रामवाले जे मुलं आहेत यांची खूप मोठी ऑडियन्स असते आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी ते एवढे आतुर नसतात, तेवढे रील स्टारला, टिकटॉक स्टारला पाहण्यासाठी असतात. त्यांच्या थ्रू मी मार्केटिंग केली आणि 1 ते 2 महिन्यामध्ये माझं सिटीमध्ये खूप लवकर नाव झालं. कमी बजेटमध्ये ब्रँड चांगला डेव्हलप झाला. त्याच्यानंतर मी जे पण कमवलं ते इन्व्हेस्टच करत गेलो आणि आता माझे मॅडोर पिझ्झाचे महाराष्ट्रामध्ये 7 आउटलेट आहे. पहिले 1.5 वर्षाचा टर्नओव्हर माझा प्रॉफिट 60,000चा होता किंवा टर्नओव्हर जर म्हणता येईल तर 10-1 लाखाचं होतं आणि नंतरच्या 1 वर्षाचा टर्नओव्हर माझा हा 1 करोडचा आहे आणि आता कंटिन्यू आहे. आणि बेस्ट पार्ट अशी आहे की मला कधीच थांबायचं नव्हतं. मॅडोर पिझ्झा लोकांना असं वाटतं आता स्टेबल झाला. आता स्टेबल हा वर्ड फार लवकर यायला लागतो आपल्या याच्यामध्ये, पण मला स्टेबिलिटी खरंच कळत नाही की मी जशी स्टार्ट केली मला एकशे एक काय म्हणतात ते गोष्टी करतच राहू वाटतात. आता औरंगाबाद सारख्या सिटीतल्या मेन मार्केटमध्ये उतरल्यानंतर मला कळालं होतं की बिझनेस हा खरं मेंटॅलिटीचा गेम आहे. मी बघतो की मोठ्यातल्या मोठ्याला बँक्स किंवा जे रिलायन्स सारखे प्रोजेक्ट आहेत ते सिटीच्या टॉपच्या एरियामध्ये 1-1, 1.5 लाख रुपये भाडं भरतात. किंवा साधं उदाहरण आपण असं घेऊ की राजस्थानचे जे लोक आहेत ते त्यांचे जे फालुदाची आईस्क्रीमची गाडी असते त्याच्यावर 7-7, 8-8 लाख रुपये ते खर्च करतात आणि त्यांना माहिती असतं की आपण 100% प्रॉफिट काढणार. महाराष्ट्रामध्ये बिझनेसला खूप अलग वेनी घेतात की बिझनेस म्हणजे रिस्कच आहे. ॲक्च्युअल तो नाही आहे. शिक्षणात आपण एवढा पैसा खर्च करतो तर बिझनेस हा रिस्क नाहीच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की बिझनेसमध्ये एफर्ट दिल्यानंतर आपल्या सराउंडिंगमध्ये असे लोक भेटतात की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पुढे नेतात. माझ्या लाईफमध्ये माझा मोठा भाऊ आणि माझा क्लासमेट बालाजी हे दोघंही सोबत आले आणि याच्यानंतर आम्ही प्रोजेक्टवर असं काम केलं की याच्यानंतर आम्ही एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय. लॉन्च होण्याच्या पूर्वी त्याचे 10 पेक्षा जास्त क्लाउड किचन आणि काउंटर असे बुक झालेले आहेत, ही जी आमच्यासाठी खूप भारी गोष्ट आहे. सो जर एफर्ट दिलं तर हॉटेल लाईनमधून किंवा कोणत्या इंडस्ट्रीमधून आपण 100% सक्सेस मिळवू शकतो. किचन रेसिपी जरी मी एका किचनमध्ये शिकलो असेल, बट तो फक्त 50% पार्ट आहे. 50% पार्ट जर बिझनेसला पुढे न्यायचं असेल तर ती आहे आपली स्किल्स. आणि जो स्टॉक एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये अशा स्किल ॲक्च्युअलमध्ये आपल्याला शिकायला भेटतात. मी पूर्णपणे मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत अनुभवाने आणि इंटरनेट थ्रू शिकलोय. तर हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही लोकांच्या अनुभवानुसार खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर तुम्हीही माझ्यासारखे मोटिवेट झाले आहात.
इतक्या इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकल्यानंतर तुम्हाला नाही वाटत तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी? कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं इंग्लिशमध्ये बोलता येणं. आपल्याकडे बरेच स्किल्स असतात, पण इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण नाही करू शकत. आणि या गोष्टीवर जर आपण काम करायला गेलो तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळच नाहीये किंवा वेळ निघून गेली आहे. पण जर का मी तुम्हाला बोललो इट इज पॉसिबल, तर जोश स्किल्स घेऊन आलाय स्पोकन इंग्लिश मराठी कोर्स. एक असं वातावरण जिथे तुम्ही तुमच्यासारख्या हजारो लोकांबरोबर घरात बसून फ्लुएंटली इंग्लिश बोलायला शिकू शकता. तर आजच ॲप इन्स्टॉल करा आणि फ्री ट्रायलचा लाभ घ्या. जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.